आता बघूया सावली तालुक्यातील बातमी। सावली तालुक्यातील कोंडेखल येथील वन हक्क समितीने ग्रामपंचायत कार्यालय कोंडेखलला ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यासाठी लेखी पत्र दिले। ग्रामपंचायतने 8 ऑगस्ट 2023 ला ग्रामपंचायत ठराव पास केला व ग्रामपंचायतने ठराव पास करून वन विभागाला सोपविला। 6 मेला वन विभागातील असलेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी आदरणीय डीएफओच्या मार्गदर्शनाखाली सावली वन परिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, उपवन परिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी, वनरक्षक महादेव मुंढे, वनरक्षक एकनाथ खुडे, वनरक्षक सुषमा मेश्राम सोनेकर आणि वनरक्षक टीम व सावली पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बुलडोजर ट्रॅक्टर लावून अतिक्रमण हटविण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतलेली असून यात शेतकऱ्याचे 50 वर्षापासून असलेले वहिवाटाचे शेती नष्ट होणार असून शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे। ग्रामपंचायतच्या ठरावानुसार वरील कारवाई करण्यात येत असल्याचे वन विभागाचे अधिकारी विनोद धुर्वे यांनी माहिती दिली। आम्ही सावली तालुक्यातील सावली वन परिक्षेत्रातील मौजा कोंडेखल या गावामध्ये हजर आहोत। मौजा कोंडेखल या ग्रामपंचायतनी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत 8 ऑगस्ट 2023 रोजी आमच्याकडे ग्रामसभेचा ठराव दिला होता आणि त्यांचा अतिक्रमण हटवायला पाहिजे, अवैध अतिक्रमण हटवायला पाहिजे याबाबत वारंवार पाठपुरावा होत होता। त्या अनुषंगाने आज आम्ही दिनांक 6 मे 2024 रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे। सदर कामी अतिक्रमण हटवण्याच्या या कामासाठी माननीय सरलाताई कोटांगले मॅडम, सरपंच ग्रामपंचायत कोंडेखल, माननीय नरेशजी बावनवाडे, उपसरपंच साहेब ग्रामपंचायत कोंडेखल आणि आमचे कुमदेवजी सहारे साहेब, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोंडेखल यांच्या मदतीने, यांच्या सहकार्याने, सोबतच संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि तसेच आम्हाला पोलीस विभागाचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। या सर्वांच्या आणि आमच्या सर्व विहाड उपक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही आज अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करत आहोत। त्या कारवाई दरम्यान ज्यांना वन हक्काचे पक्के पट्टे मिळालेले आहेत, ज्यांनी वन हक्कासाठी दावा सादर केलेला आहे आणि दावा प्रलंबित आहे, शासन स्तरावर प्रलंबित आहे, ते सुद्धा आम्ही शिल्लक ठेवून जे इल्लीगल आहे किंवा ज्यांना पट्टे मिळाले आहे, 2 एकरचा पट्टा मिळाला आहे पण त्यांच्या ताब्यात 5 एकर आहे, असे काही अवैध अतिक्रमण आहेत ते आम्ही हटवण्यावर म्हणजे कारवाई करत आहे।